मोठ्या पगाराच्या नोकरीचं आमिष, परदेशात जाण्याचं स्वप्न आणि त्यानंतर थेट आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीच्या जाळ्यात अडकलेले शेकडो भारतीय तरुण. बीडच्या केज तालुक्यातील एका तरुणासह महाराष्ट्रातील सुमारे 25 आणि देशभरातले तब्बल 800 तरुण हे म्यानमार थायलंड सीमेवर गोल्डन ट्रँगल परिसरामध्ये ओलीस ठेवण्यात आलेत. असा धक्कादायक प्रकार आता समोर आलाय. या तरुणांकडून जबरदस्तीनं ऑनलाईन फसवणुकीचं काम सुद्धा करून घेत असल्याचा आरोप करण्यात येतोय आणि बीड पोलिसांनी या प्रकरणी आता गुन्हे सुद्धा दाखल केलेत. पाहुयात उदय नागरगोजे यांचा हा विशेष रिपोर्ट. सायबर स्लेव्हरीचं आंतरराष्ट्रीय रॅकेट, मोठ्या पगाराच्या आमिषात 800 भारतीय तरुण ओलीस. बीडसह महाराष्ट्रातील 25 तरुणांची सुटका कधी होणार? म्यानमार थायलंड सीमेवरील गोल्डन ट्रँगल मधून मदतीची आर्त हाक. म्यानमार मध्ये आणून इथं आणून काम करून घेतात. ऑनलाईन स्कॅमचे वगैरे काम करायला होते, तर असं काम जर नाही केलं तर आणते, तर जेवाय देत नाही तर करंट देतात, डायरेक्ट बंदुकी देतात. हा आवाज नीट ऐका. या तरुणाचा आवाज एकाचा असला तरी ही वेदना 800 पेक्षा जास्त तरुणांची आहे. केज तालुक्यातील एका तरुणानं फेसबुकवरील आकर्षक नोकरीची जाहिरात पाहिली. व्हॉट्सअप कॉलवर मुलाखत झाली आणि 4 जून रोजी तो थेट बँकॉकला पोहोचला. मात्र तिथून त्याला थायलंड म्यानमार सीमेवरील गोल्डन ट्रँगल परिसरात नेण्यात आल्याचा दावा आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातील 25 आणि देशभरातील तब्बल 800 भारतीय तरुण अडकून असल्याची माहिती त्यानं मित्राला फोनवरून दिली. या तरुणाकडून दिवसाचे 18 ते 19 तास ऑनलाईन फसवणुकीचं काम करून घेतलं जात असल्याचा आरोप आहे. काम करण्यास नकार दिल्यास मारहाण, जेवण न देणं, इलेक्ट्रिक शॉक देऊन छळ केला जात असल्याचंही समोर आलंय. या तरुणाचा मदतीचा अर्थ आवाज असलेली ऑडिओ क्लिप आता समोर आली आहे. बँकॉकला आल्यानंतर एक गाडी आली नाही, गाडीमध्ये आलं की गाडीमध्ये त्यांचं बसवलं. गाडीमध्ये बसवलं की डोक्याला गन वगैरे लावून सगळं पासपोर्ट वगैरे एक जड गोष्टी काढून ठेवलं. काय बोलतात आलं नाही. मग तसंच हे करत करत 2-3 दिवस ट्रॅव्हलिंग करत त्यांना म्यानमारला आणलं इलिगल म्हणजे जंगलातून ह्याच्यातून झुडपातून असं म्यानमार मध्ये आणलं आणि म्यानमार मध्ये आणून इथं आणून काम करून घेतात. ऑनलाईन स्कॅमचे वगैरे काम करायला होते, तर असं काम जर नाही केलं तर आणते, तर जेवाय देत नाही तर करंट देतात, डायरेक्ट बंदुकी देतात. किती पोराला तर मारून टाकलंय. बिहारचं पोरग होतं ते. महाराष्ट्रातले किती पोरं असतील? महाराष्ट्रातले इथं 20 ते 30 पोरं आहेत. दरम्यान या प्रकरणी बीडच्या सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. बीड पोलिसांनी संपूर्ण माहिती परराष्ट्र मंत्रालयाला कळवली असून संबंधित यंत्रणांची समन्वय सुरू आहे. तरुणांच्या कुटुंबियांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली असून त्याच्या सुरक्षित सुटकेसाठी प्रयत्न सुरू असल्याचं पोलिसांनी म्हटलंय. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIA ही तपासात सहभागी झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार अशा सायबर स्लेव्हरी रॅकेटमध्ये परदेशातील आकर्षक नोकरीचं आमिष दाखवून तरुणांना नेलं जातं. त्यांचे पासपोर्ट जप्त करून त्यांना बंदुकीच्या धाकावर ऑनलाईन आर्थिक फसवणुकीस भाग पाडलं जातं. यापूर्वीही अशा स्वरूपाची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. या प्रकरणाची राज्य सरकारनं दखल घेतली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या स्तरावरून परराष्ट्र मंत्रालयामार्फत म्यानमारमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्यात आला असून अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षित सुटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत. आता बीडसह महाराष्ट्र आणि देशभरातील या सर्व तरुणांची सुखरूप सुटका कधी आणि कशी होते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता विविध केंद्रीय आणि राज्य यंत्रणांच्या समन्वयातून सुरू आहे. दरम्यान या प्रकरणातील तरुणाची ओळख आणि चेहरा सुरक्षेच्या कारणास्तव गोपनीय ठेवण्यात आलाय. आकर्षक पगाराच्या नोकरीच्या आमिषाला बळी पडू नये आणि परदेशातील कोणतीही नोकरी स्वीकारण्यापूर्वी तिची अधिकृत पडताळणी करावी असं आवाहनही पोलिसांकडून करण्यात येत आहे. 800 तरुण या ठिकाणी आहेत. यामध्ये महाराष्ट्रासह देशभरातील तरुणांचा समावेश आहे. या सर्वांकडून ऑनलाईन फसवणुकीचे काम करून घेतले जात आहे, ते देखील बंदुकीच्या जोरावर. आणि जर हे काम नाही केलं तर जेवण न देणे, मारहाण करणे, एवढंच नाही तर इलेक्ट्रिक शॉक देणे असे देखील प्रकार केले जात आहेत. या तरुणासोबत घडलेली ही घटना त्याने आपल्या कुटुंबियांना आणि मित्रांना सांगितली आणि त्यानंतर आता पोलीस कामाला लागलेत. अगदी NIA ची मदत घेत आता या तरुणाची सुटका करण्यासाठी आणि त्याच्याबरोबर इतरांना देखील भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आता या तरुणांची सुटका कधी होणार आणि ती कशा पद्धतीने केली जाणार हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड.